नगरसेवकांनी कोणतं काम केलं मला माहीत नाही आहे, पण जे काम करायला हवं होतं ते झालेलंच नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे. ते एकाचे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते आमच्या मुलांना काहीच साथ देत नाही आहेत. आमच्या मुलांचे भरपूर म्हणजे असे जॉबसाठी मुलांची काही कामं असतील ती काहीच मार्गी लागत नाही. आमच्या मुलं नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दक्षिण मुंबईतील किंबहुना वरई विधानसभेतील एक मोठी बातमी. शिवसेनेला खिंडार पडलं किंवा आपण म्हणू शकतो ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये लोरपरा विभागातील सुमारे 50 ते 60 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. म्हणजे आपण म्हणू शकतो 50 ते 60 कुटुंबियांनी प्रवेश केला. नेमकं काय काय घडणार आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती? राजकीय पक्षांमध्ये फूट झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी, अनेक सक्रिय कार्यकर्ते या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून पक्षबदल घडताना आपण बघितलेत. परंतु या विभागाची खासियत आहे की हा विभाग शिवसेनेचा, ठाकरेंचा, बाळासाहेबांचा म्हणून ओळखला जात होता. लोरपरा विभागावरती अनेक वर्षानुवर्ष शिवसेनेचं, ठाकरे गटाचं प्राबल्य होतं. आज ही लोरपरा विभागातील फार मोठी फूट मानली जाते. सुमारे 50 ते 60 मुलांचा किंवा तरुणांचा एक मोठा गट, एक मोठा संच हा नव्याने असलेल्या वरईमध्ये आलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये गेला. आपण ह्या कार्यकर्त्यांकडून, या तरुणांकडून, या मुलांकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मानाजी राजूजी चाळ म्हणजे आता नव्याने उभा राहिलेला लोढा विस्ता या विभागातील ही सर्व मंडळी आहेत. बोला, काय सांगताय? धन्यवाद. प्रथमतः आम्ही एक सांगेन की ह्या ठिकाणी आम्ही गेली 50 वर्ष राहत होतो. आता टॉवर झालेला आहे, परंतु त्या टॉवर झाल्याच्या नंतर एवढी सुधारणा झाल्यानंतर बाजूला जी कचराकुंडी होती किंवा जी मुतारी आहे त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजपर्यंत जेवढे नगरसेवक आले त्या नगरसेवकांनी कोणतं काम केलं मला माहीत नाही आहे, पण जे काम करायला हवं होतं ते झालेलंच नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे. आम्ही ज्या संघटनेत होतो ती म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, आणि आज पण त्याच शिवसेनेमध्ये आम्ही उभे आहोत. फक्त चिन्ह बदललं आहे. जिथे मशाल होती, आणि मशाल आता वापरलेली आहे, त्यांना सोडून आम्ही आता धनुष्यबाणाबरोबर उभे आहोत. कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला जर न्याय मिळवायचा असेल तर बदल हा झालाच पाहिजे. आणि आजसुद्धा आमची अपेक्षा तीच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर बदल झाला तर आम्ही त्या नगरसेवकाला सांगू शकतो हक्काने की आम्हाला ज्या बिल्डिंगमध्ये जे मिळू शकलं नाही ते आता तुम्ही देण्याचं काम करा म्हणून. आणि त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आम्हाला बदल हवा आहे. कारण ज्या लोक पूर्वी होते त्या लोकांनी आमच्या तोंडाला पानं पुसली. जी रहिवासी संघ होता त्याने पण तोंडाला आमच्या पानं पुसलेली आहेत आणि स्वतःची घरं भरून आम्हाला रस्त्यावर आणलं. आम्हाला जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, आणि म्हणूनच आज आम्ही त्यांच्या विरोधात उभे राहिलेलो आहोत. कुठेतरी नाराजीचा सूर या ठिकाणी यायला लागलेला आहे. नेमकं काय काय घडलं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोच आहोत. परंतु लोरपरा विभागातून ही फूट महत्त्वाची आणि लक्षणीय मानली जाते. या विभागाला 99% मेजॉरिटी ही शिवसेनेला मिळत होती किंवा 90% म्हणू शकतो आपण. अनेक वर्षानुवर्ष या विभागातून आमदार, खासदार, नगरसेवक निवडून जात होते. शिवसेनेचा कट्टर गट किंवा बालेकिल्ला मानला जात होता. काय घडलं आहे, कशामुळे घडलं आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बोला. कसं आहे, आता इतकी वर्ष इतके नगरसेवक झाले, इतके आमदार झाले, इतके खासदार झाले, पण आमचं सर्वसामान्य कुटुंबियांचं काहीही कार्यक्रम असेल किंवा काम असेल तर त्यांच्यासाठी आम्हाला उभं राहण्यासाठी इकडनं आम्हाला 10 मार्ग घेऊन त्यांच्यापर्यंत पोचायला लागायचं. पण आम्ही आता पक्षबदल आम्ही आमचा घडवून आणलेला आहे. इथे आम्हाला ती शाश्वती आहे की आम्ही डायरेक्ट आमच्या वरिष्ठांपर्यंत डायरेक्ट पोचू शकतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचू शकतो हा आम्हाला विश्वास आहे, आणि त्याच विश्वासावर आम्ही हा पक्षबदल घडवून आणलेला आहे. परंतु मला एक सांगा की ठाकरेंना मानणारी मंडळी आहेत. आपण शिवसेना देखील म्हणजे आपण म्हणू शकतो एकनाथ शिंदे देखील बाळासाहेबांना फॉलो करतात, मानतात. आणि इथून काही अंतरावरती बांद्र्याला मातोश्री हे निवासस्थान आहे. आता उद्धव ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व करतात. तुम्हाला असं का वाटलं की उद्धव ठाकरेंना सोडून आपण एकनाथ शिंदेंना जॉईन व्हावं?
मुळात आम्ही कुठच्या पक्षामध्ये कुठचे कार्यरत नव्हतो, पण आम्हाला असं वाटलं एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपणही कुठेतरी कार्यरत राहावं. आणि ती गोष्ट आम्हाला शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्यानंतर ती गोष्ट आम्हाला हळूहळू समजायला लागली आणि त्या समजल्यानंतरच आम्ही हा पाऊल उचलला आणि आम्ही त्या पक्षामध्ये त्यांच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्यासाठी म्हणून उभे राहिलो. परंतु टीका होते, शिंदे साहेबांच्या या उठावाला गद्दारी म्हटलं जातं आहे. आता बघा कसं आहे, काम करत असेल जो माणूस त्याला 4 जण नावं ठेवणारच आहेत. म्हणजे चांगलं काम करणाऱ्याला 40 जण नाव ठेवतात. आता ही गोष्ट त्याच गोष्टी आहेत. जे करत नाहीत ते लोक बोलतात की हे गद्दार आहेत आणि जे करत आहेत त्यांना माहिती आहे त्यांना जो स्वाभिमान टिकवायचा आहे, जो बाळासाहेबांचा स्वाभिमान आहे, जो सर्वसामान्य शिवसैनिकांचा स्वाभिमान आहे, तो स्वाभिमान टिकवणारा काम हा करतच राहतो आणि हा करतच राहणार आहे. लहानपणापासून आम्हाला एकच पक्ष माहिती होता, तो म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना. आम्ही हा पक्ष बघत लहानाचे मोठे झालो. पण अलीकडच्या काळामध्ये असं एक दिसून आलं की बरेच राजकीय पक्षांनी आपली धोरणं बदलली. पण एकनाथ शिंदे जे पहिल्यापासून बाळासाहेबांसोबत होते, दिघे साहेबांचे शिष्य म्हणून त्यांनी कार्यरत ते राहिले आणि त्यांनी तोच वसा पुढे चालू ठेवला आहे. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि चांगला बदल घडावा हीच आमची इच्छा आहे. नमस्कार, मी सुनील मोरे. आम्ही सर्वसामान्य रहिवासी म्हणून इतके वर्ष आम्ही 70 वर्ष मला झाली आता आम्ही तसेच काढले. राजकारणवर बोलणे वगैरे आम्ही न्यूज चॅनल किंवा लागणारे बॅनर ह्यातूनच पाहिले. जसं जसं हळूहळू पुढे आमचे वय वाढत गेले, आम्हाला फक्त राजकारण नको, राजकारण हवे हेच ऐकायला होतं. पण जेव्हा आमचा बिल्डिंगचा पुनर्विकास जेव्हा सुरू झाला, तिथून ज्या अडचणी आम्हाला लागू लागल्या, तिथून असं कळलं की रहिवाशांच्या समस्या ह्या रहिवाशांनी सोडवाव्या लागतात. जर तिथे खंबीर नेतृत्व नसेल तर. तीच प्रक्रिया आमच्या गणपती मंडळामध्ये आली. तिथेही आम्हाला सभासदांना वगळून काही लोक ते मंडळ बाजूला घेऊन जाण्याचं मार्ग झालं. ते होते न होते तर आमच्याच इमारतीला लागून एक कचराकुंडी आहे. कोणालाही याची माहिती न देता तिथे अचानक भव्य दिव्य असं एक रूम वाचनालय नावावर उभारण्यात आलं. त्याला नंतर थोड्या दिवसांनी एका बंगल्याचे स्वरूप आले होते. तर ते तोडकाम करताना आम्हाला एवढी कठीण परिस्थिती आली की आमच्या नुसत्या लेटरवर, अर्जावर, सोसायटीच्या पत्रकावर ते होत नव्हतं. तर खूप काही प्रयत्नाने ते नंतर आम्ही अनधिकृत बांधकाम तोडले. तर आम्हाला एकच कळलं की रहिवाशांच्या समस्या ह्या रहिवाशांनी सोडवाव्या लागणार. त्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं आहे. आता आम्ही ते बघत आहे की 25 वर्ष काय चाललं आहे ते, त्यामुळे आम्हाला एक पर्याय मिळत नव्हता. पण ज्या वेळेला आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आमच्या वरळी विधानसभामध्ये दत्ता नरवणकर साहेब, विधानसभा समन्वयक प्रशांत गवस साहेब ह्यांचं जेव्हा नेतृत्व आम्ही जरा जाऊन पाहायला लागलो, तेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला आमचा मार्ग सापडला आहे व आम्ही तिथे पक्षप्रवेश करण्याचा विचार केला. हा आमचा पक्षप्रवेश नसून हा सर्वसामान्य रहिवाच्या समस्यांचा विचार करणाऱ्यांचा एक प्रवेश आहे, जो आता यापुढे आमच्या इमारतीतील, आमच्या विभागातील छोट्या मोठ्या मूलभूत गरजा, समस्या असतील त्या आमच्या परीने आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आहे दत्ता नरवणकर साहेब आणि आमचे प्रशांत गवस साहेब. तर त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही आता पुढे वाटचाल सुरू ठेवत आहोत. तुमची आता पदाधिकाऱ्यांची काही नवीन नियुक्ती झाली असं देखील आम्हाला कळत आहे. काय सांगू शकाल, कोण कोण नियुक्त झालेलं आहे इकडून? हे शाखा समन्वयक प्रतीक पांगळे, मी सुनील मोरे उपशाखा प्रमुख, भरत कदम चव्हाण उपशाखा प्रमुख, विजय डिसवलकर गटप्रमुख, नारायण मोदी ग्राहक संरक्षण अधिकारी मुंबई, सर्वेश राऊत मानसी पिंपरे गटप्रमुख. आणि अजूनही हळूहळू प्रवेश होणार आहे, कारण की आता कसं आपलं आचारसंहिता आला त्यामुळे आम्हाला पाहिजे तसं लोकांपर्यंत पोचता नाही आलं आहे. तर जसं आम्हाला आता पुढे मार्ग मिळेल तसे आम्ही लोकांपर्यंत हळूहळू पोचून जनजागृती अजून चांगली होऊन लोकांची समस्या सोडण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार, मी उपशाखा प्रमुख आहे 198चा. आमच्या विभागात भरपूर प्रॉब्लेम आहेत. ह्या इकडचे जे संघटक होते, इकडचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते आमच्या मुलांना काहीच साथ देत नाही आहेत. आमच्या मुलांचे भरपूर म्हणजे असे जॉबसाठी
मुलांची काही कामं असतील ती काहीच मार्गी लागत नाही. आमची मुलं खूप नाराज होते. आमची मुलं बोलत होती काही आमची कामं होत नाहीत, काही नाही होत. त्यामुळे आम्ही बोललो आपण काहीतरी विचार करूया मग आपल्या मुलांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे आम्ही हा विचार करून आम्ही या पक्षात प्रवेश केला. कारण की आमच्या मुलांचं आम्हाला वाटत होतं आमची मुलं त्यांच्या मागून फिरत आहेत, पण त्यांचं काहीच होत नाही आहे. फक्त त्यांना फिरवलं जातं आहे बस, आणि काहीच होत नाही त्यांचं. म्हणजे त्यांचे फक्त उपयोग करून घेत आहेत त्यांचं. म्हणून आम्ही विचार केला की आमच्या मुलांना उपयोग नाही, आमच्या मुलांचं काहीतरी भलं झालं पाहिजे, त्यांचंही काहीतरी ते मार्गी लागले पाहिजेत. त्यासाठी आम्ही दत्ता नरवणकर साहेब, प्रशांत गवस साहेब यांना भेटलो. त्यांना आम्ही आमच्या समस्या मांडल्या. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या, आम्ही ऐकून घेतल्या, आणि ते बोलले आपण जरूर आपल्या मुलांसाठी काहीतरी करूया. त्या प्रयत्नाने आम्ही मग प्रवेश केला पक्षात. कारण आमच्या मुलांचं काहीतरी भलं व्हायला पाहिजे, आमच्या मुलांचं काहीतरी मार्गी लागले पाहिजेत. आणि आमच्या विभागात पण आमचे भरपूर प्रॉब्लेम आहेत, ती पण आमची मुलांची कामं झाली पाहिजेत. मुलांचे ॲडमिशन असो, हॉस्पिटलची कामं असो ते अशी भरपूर जॉबची कामं असो ती व्हायला हवीत. त्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला. म्हणून आमचे भरपूर मुलं आमच्याबरोबर आली आणि त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. ते पण बोलले आपण काहीतरी करूया. आणि त्यामुळे आम्ही पक्षात प्रवेश केला. ते जवळजवळ आम्ही लहानपणापासून या शाखेमध्ये जेव्हा बाळकृष्ण गावडे असताना पण आम्ही ते लहानपणापासून आम्ही ते कार्यकर्ते म्हणून, छोटे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत होतो. आणि आज मितीपर्यंत जेव्हा बाळासाहेब गेल्यानंतर ज्यानंतर बाळासाहेब गेल्यानंतर त्यानंतर दत्ताजी नलावडे गेल्यानंतर ह्या शाखेमध्ये जो सावळा गोंधळ झाला होता तो आम्हाला बघवत नव्हता. शिवसेना कुठे चालली आहे हे पण कळत नव्हतं आम्हाला त्यावेळेला. की आम्ही 2-3 वेळा आम्ही बोललो पण असं काही चांगल्या कार्यकर्त्याला लोकांना की काय चाललं आहे BJPचं आणि शिवसेनेचं काय चाललं आहे आणि BJPने शिवसेनेचं हे झाल्यानंतर एक तेव्हा त्यांची सत्ता पण आली BJPची आणि शिवसेनेची. पण त्यानंतर ते छोटा भाऊ मोठा भाऊ करत ते परत सेकंड टर्मला त्यांची हे झाली, तुटातूट झाली सगळी. आणि त्यानंतर हे जे परत ते आम्ही जे सांगत होतो पूर्वी की तुम्हाला BJPवाले तुम्हाला हे करणार दाबायला बघणार मुंबईमध्ये, तर तुम्हीच आताच ठाणे व्हा. पण ह्या लोकांनी ते कानावर घेतलं नाही सगळ्यांनी, नेत्यांनी पण. आणि ती वाटचाल ते असेच करत राहिले पुढे. आणि आता जी परिस्थिती आहे मोठा भाऊ आणि छोटा भाऊ ती आता ती एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. एकनाथ शिंदे आता त्यांच्या ह्याला जॉईन झाले ते BJPवाल्यांना. आणि तिथे पण छोटा मोठा भाऊ आता होतं आहे की नाही ते आपण ते बघायला लागेल आपल्याला. पण ज्यांच्या जास्त सीट आहेत त्यांना ते मोठा भाऊ बोलतात, आणि ज्यांच्या कमी सीट आहेत त्यांना छोटा भाऊ बोलतात. पण आता ते दोघेही जण आपल्या चांगल्या कामाने, स्वतःच्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि ते ट्रिपल इंजिन आहे जे अजित पवारचे, याचे तिघे मिळून ते आपण ते सत्ता चालवत आहेत. आणि त्यामुळे आम्ही जे आता कार्यकर्ते इथे आहोत ते आता आम्हाला पण ते जरा बरं वाटतं आहे की बाळासाहेबांचं जे कार्य ते चालवत होते बाळासाहेब, हे ते बाळासाहेबांचं कार्य एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला एकनाथ शिंदेंकडे जरा त्यांना हे द्यावं लागेल, सपोर्ट द्यावा लागेल, कारण ते बाळासाहेबांचं कार्य चालवत आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या मागे आता सर्वच आम्ही कार्यकर्ते, सिनियर आणि ज्युनियर हे सगळे आम्ही एकत्र आता आलो आहेत. आणि आम्ही या समाजसेवेसाठी आम्ही थोडे आता आम्ही वयस्कर झालेलो आहे. त्यामुळे आम्ही जेवढी आम्हाला ज्युनियर लोकांना जी आम्हाला मार्गदर्शन करता येईल तेवढं आम्ही त्यांना करून देऊ. ओके. एक प्रश्न आहे तुमच्यापर्यंत येतो पुन्हा एकदा. ही मानाजी राजूची चाळ म्हणजे कामाट चाळ किंवा आता आपण म्हणू शकतो लोढा विस्टा बी विंग ही झालेली फूट किंवा आपण जे बाहेर पडलेली सर्व मंडळी आहेत, हे पुनर्विकास प्रकल्पामध्ये कुठेतरी नाराजीतून बाहेर पडलेला आहात का? त्याच्यानंतर तरी सगळ्याच गोष्टीसाठी सगळीकडे स्वतःचं वर्चस्वपणा दाखवणं, स्वतःचा पक्षमध्ये राहणं, स्वतःच्याच लोकांना सपोर्ट करणं, सर्वसामान्य कार्यकर्ता मंडळामधला, सोसायटीमधला, चाळीमधला जो पारंपरिक रहिवासी आहे त्यांना विश्वासात न घेता त्यांना डावलणं, हे एकंदरीत सगळ्याच गोष्टीतून हा बदल घडून आला आहे. आम्हाला आता दत्ता नरवणकर साहेबांचं मार्गदर्शन
नेतृत्व व प्रशांत गवस यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सर्वसामान्य विभागातील जे राजकीय दृष्टिकोन असतो बघण्याचा राजकारण ती मानसिकता बदलण्याची आमची इच्छा आहे. जसं राजकारण समाजकारण त्याचबरोबर लोककारण लोकांचा विचार हे उद्दिष्ट आम्हाला पुढे घेऊन आता जायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोअरपरा विभागातून शिवसेना फुटली असं म्हणायला काय हरकत नाही. हा बालेकिल्ला मानला जाणारा 198 वॉर्ड, इथेच काही अंतरावरती माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील राहतात. शिवसेनेचा गड आणि बालेकिल्ला मानला जाणारा हा विभाग, या ठिकाणाहून झालेली मोठी फूट ही लक्षणीय मानली जाते ह्या विभागासाठी, वरई विधानसभेसाठी. अशाच राजकीय बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा.